भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात झंझरिया बीट परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरिता उपवन संरक्षक राहुल गवई सर आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. सर, काय सांगाल, काय नेमका प्रकार होता? काल वाघिणीचा एका मृतदेह तिथे आढळून आला होता, काय नेमका प्रकार होता? काल ॲक्च्युली आमचे वनरक्षक जे आहेत नियमित गस्तीवर असताना मौजा पचारा या गावानजीकचं जे आमचं राखीव वनक्षेत्र आहे 74B, तर या राखीव वनक्षेत्रामध्ये वाघाचा मृतदेह जो आहे तो आढळला आणि याबाबतची माहिती वनरक्षकांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली आणि त्याच्यानंतर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी मला कळलं. मी वरिष्ठांना या संबंधीची माहिती दिली आणि घटनास्थळाकडे जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. तिथे ॲक्च्युली एक तलाव आहे, गाव तलाव, त्याचं पुलिया तलाव म्हणून आहे आणि या पुलिया तलावाच्या बांधाचा जो दुसरी बाजू आहे जिथे पाण्याचा निचरा होतो त्या क्षेत्रामध्ये गवत वाढलेलं आहे. त्या क्षेत्रामध्ये वाघाच्या शरीराचे जे आहे तुकडे करून तिथे टाकण्यात आलेले होते. तर वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली आणि आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची पथकं गठीत करून त्या एरियाचा सर्च घेण्यात आला. तो एरिया जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आला. NTCAच्या SOP प्रमाणे आम्ही एक कमिटी गठीत केली ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू होती. 4 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू गठीत करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही डॉग स्क्वॅड जे आहेत 2 ठिकाणाहून डॉग स्क्वॅड पाचारण केली. एरियाचा सर्च केला गेला. एक संशयित व्यक्ती जो आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलं. गावामधली जी माहिती मिळाली त्या गुप्त माहितीच्या आधारे आणि डॉग स्क्वॅडनी जी काही तपासणी केली, वनकर्मचाऱ्यांनी जी काही क्षेत्र तपासणी केली त्याच्यामध्ये जे काही पुरावे मिळाले त्याचं आम्ही एक संशयित तात्काळ ताब्यात घेतला. NTCAच्या SOP प्रमाणे आम्ही मृत वाघाचं शवविच्छेदन केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाघाचे जे 4 भाग केलेले होते त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी याचं स्किन जे आहे, वाघाची कातडी जी आहे ती भाजल्याचे निशाण जे आहे ते आढळून आले. वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत होते परंतु त्याचे 4 भाग केल्याने थोडा संशय जो आहे तो बळावला आणि वाघाचे शरीर जे आहे NTCAच्या SOP प्रमाणे डिस्पोज ऑफ केल्यानंतर मग नंतरची तपासणी करण्यात आली. संशयित आरोपीच्या घराची झडती आम्ही घेतली. डॉग जो आहे स्निपर डॉग त्या आरोपीच्या घराच्या आजूबाजूला घुटमळत होता आणि त्याच्यामुळे संशय बळावला आणि त्या आरोपीसहित घराचा सर्च ज्यावेळेस घेतला त्यावेळेस तिथनंसुद्धा आम्हाला काही त्यांनी जी अवजारं वापरली होती वाघाचं शरीर कापण्यासाठी ती आम्ही हस्तगत केलेली आहेत. आरोपीसोबत अजून 2 संशयित जे आहेत ज्याची नावं त्यांनी उघड केलेली आहेत त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो चालू आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये असं निदर्शनास येतं की आरोपीने त्याच्या शेतामध्ये जे रानडुकरांचा वावर आहे त्याची शिकार करण्यासाठी तिथल्याच इलेक्ट्रिक लाईनवरनं त्यांनी तारा मांडल्या खुंट्या काढून आणि गुरुवारी साधारणतः सायंकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 लोक समाविष्ट आहेत. तर चुकून त्याच्यामध्ये वाघ अडकला आणि वाघ जो आहे हा साधारणतः ही मादी वाघीण आहे. 3-3.5 वर्ष अंदाजे तिचं वय आहे आणि या लोकांना ते उचलता आलं नाही, तिघांनाही. त्याच्यामुळं जो मुख्य आरोपी आहे राजू वरकडे पचाऱ्याचा आहे. राजू वरकडेच्या घरामधलं जे काही साहित्य आहे, सुरे वगैरे आहेत त्याच्या साह्याने, कोयता आहे त्याच्या साह्याने वाघाच्या शरीराचे त्यांनी 4 भाग केले. हे तिथल्याच वीटभट्टीवरचे गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये भरले आणि राजू वरकडे यांनी सायकलीच्या साह्याने आणि या दोघांच्या मदतीने ते वनक्षेत्रामध्ये जवळच जे 1-1.5 किलोमीटर अंतरावरचं वनक्षेत्र आहे तिथे हे तुकडे त्याच रात्री, गुरुवारच्या रात्री म्हणजे शुक्रवारच्या सकाळी हे पाण्यामध्ये त्यांनी फेकल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर आता यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे. आज त्यांना तुमसर कोर्टामध्ये, तुमसर न्यायालयामध्ये आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा देखील आम्ही जारी केलेला आहे. मी नागरिकांना इथे एक आवाहन करू इच्छितो की वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचं संरक्षण करण्यासाठी हा जो अघोरी प्रकार जिल्ह्यामध्ये सुरू आहे तो थांबवावा. ॲक्च्युली याच्यामध्ये बऱ्याचशा अशा घटना झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये माणसांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. तर हा अघोरी प्रकार कृपया थांबवावा
ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा अवैध प्रकार शेतकरी करत आहेत त्याची माहिती वन विभागाला देईल। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1926 किंवा नजीकचे वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा मग गावामध्ये जे वनरक्षक कार्यरत आहेत, वनपाल कार्यरत आहेत त्यांना माहिती द्यावी, जेणेकरून याला वेळीच आळा घालता येईल। शासनाने यासंबंधीचे नुकसान भरपाईचे शासन निर्णय जारी केलेले आहेत आणि आता राईट टू सर्व्हिसेस ॲक्टमध्ये या सगळ्या सेवा मोडता येत आहेत। त्याच्यामुळे वेळेत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई जी आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अदा करण्यात येते। त्याच्यामुळे कृपया शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा अघोरी प्रकार करून स्वतःला आणि परिवाराला आणि वन्य प्राण्याला अडचणीत आणू नये आणि वनसंवर्धनामध्ये त्यांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन। नक्कीच हे होते उपवन संरक्षक राहुल गवई। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।